नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम मराठीबोली.com वर आपले स्वागत आहे. मराठीबोली.com वरून पुस्तके घरपोच मिळवणे किती सोपे आहे हे आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला हवे असलेले पुस्तक इथे आपण सर्च करू शकता. मुसाफिर हे अच्युत गोडबोले यांचे पुस्तक. पुस्तक ओपन झाल्यानंतर आपल्याला फक्त ॲड टू कार्ट हे बटन दाबायचे आहे. त्यानंतर हे आपल्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड होईल. ही शॉपिंग कार्ट आपल्याला उजव्या बाजूला दिसत आहे. याच्यावर आपण माऊस कर्सर नेलात तर तिकडे आपल्याला आपल्या शॉपिंग कार्टमध्ये किती पुस्तके आहेत ते दिसेल. तर हे एकच पुस्तक आपल्याला घेऊन जायचे असेल तर आपण चेकआउट या बटनावर क्लिक करू शकता. अधिक पुस्तके घ्यायची असतील तर आपण पुन्हा एकदा होमवर जाऊ शकता. आपण होम पेज वरूनही काही पुस्तके विकत घेऊ शकता. जसे काय कोमा हे पुस्तक मला घ्यायचं असेल तर मी फक्त ॲड टू कार्ट बटन क्लिक करेन. ते इथे माझ्या शॉपिंग कार्टमध्ये आता कोमा आणि मुसाफिर दोन्ही पुस्तके दिसत आहेत. माझी खरेदी पूर्ण झाली असेल तर मी फक्त इकडे चेकआउट बटनावर क्लिक करेन. त्यानंतर ही चेकआउटची स्क्रीन येईल. जर आपले मराठीबोली.com वर पहिलेपासूनच अकाउंट असेल तर आपण आपला ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून पुढे जाऊ शकता. आणि जर आपण मराठीबोली.com वर प्रथम ग्राहक असाल तर आपल्याला इथे आपले प्रथम नाव टाकावं लागेल. इथे आडनाव टाकावं लागेल. आपला ईमेल आय डी, इथे पूर्ण ॲड्रेस. पत्ता हा शक्यतो पूर्ण टाकावा कारण त्याच पत्त्यावरती आपल्याला पुस्तक येणार आहे. इथे आपला टेलिफोन नंबर, आपल्या शहराचे नाव, पोस्टल कोड, आपलं कंट्री, आपलं स्टेट. त्यानंतर इथे आपला पासवर्ड जो आपण आपल्या अकाउंटसाठी वापरणार आहोत. हे केल्यानंतर आय हॅव रीड द ॲग्रीमेंट हे गुप्तता धोरण आपण वाचलेलं आहे हे टिक करायला विसरू नका. तसेच सर्व अटी आणि शर्ती मान्य आहेत ही टिकही विसरू नका. इथे आपल्याला आपलं टोटल बिल दिसेल. आपले शिपिंग चार्जेस दिसेल. आता हे शिपिंग चार्जेस जे आहेत हे आपलं बिल जर 600 रुपयांच्या वरती असेल तर हे शिपिंग चार्जेस हे 0 होतात. पण ते 0 होण्याआधी आपल्याला वेबसाईटवरती लॉग इन करणं महत्त्वाचं आहे. आता मी इथे माझं लॉग इन करत आहे. तो लॉग इन केल्यानंतर माझ्या शॉपिंग कार्टमधले जी पुस्तकं आहेत ती बदलली आहेत. कारण ही काही पुस्तके होती ती मी आधीच सिलेक्ट केलेली पण तेव्हा ती विकत घेतली नव्हती. त्यामुळे ही पुन्हा एकदा ॲड झालेली आहेत. आणि शिपिंग चार्जेस आता 0 दाखवत आहे कारण हे 600 रुपयाच्या वरती पण बिल गेलंय आणि माझा ॲड्रेस आहे हा महाराष्ट्रातला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आमचं हे नवीन संकेतस्थळ कसं वाटलं हे आपण इथे सांगू शकता. आपल्याला काही आपल्या कमेंट्स असतील, आपल्या काही नोट्स असतील तर ते आपण इथे टाकू शकता. तसंच जर आपल्याकडे मराठी बोलीचा कुठलाही कुपन क्रमांक असेल तर आपल्याला हा इथे टाकायचा आहे. जसं की 1500 रुपयांच्या वरच्या खरेदीवर MBSP1 हा कुपन कोड आहे. हा जर आपण इथे टाकला तर तो लागू होईल. पण आता आपली खरेदी 1500च्या आतली असल्यामुळे कुपन कोड इनव्हॅलिड हा मेसेज येत आहे. यानंतर आपल्याला फक्त अटी आणि शर्ती मान्य करून कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला सर्व आपली पुस्तकं दिसतील या चेकआउटच्या पानावरती. त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म ऑर्डर करायचं आहे. कन्फर्म ऑर्डर हे आपल्याला आपल्या बिलिंग साईटवर घेऊन जाईल. CC ॲव्हेन्यू हे आपली बिलिंग साईट आहे. इथे आपल्याला फक्त आपल्याला सर्वात खाली जाऊन आपल्याला पेमेंट मोड सिलेक्ट करायचा आहे. आपण जर नेट बँकिंग करणार असाल, क्रेडिट कार्डने पेमेंट करणार, डेबिट कार्डने करणार की कॅश कार्ड वगैरे वापरणार की मोबाईल पेमेंट्स करणार की आपण वॅलेट वापरणार, याच्यातलं आपण कुठलीही
कुठल्याही प्रकारचा ऑप्शन आपण इथे वापरू शकता. समजा जर आपण नेट बँकिंग सिलेक्ट केलं तर आपल्याला इथे या अनेक बँकांचे नेट बँकिंग इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर जर आपण क्रेडिट कार्ड सिलेक्ट केलं तर इथे अनेक बँकांची क्रेडिट कार्ड्स आहेत. डेबिट कार्ड घेतलं तर डेबिट कार्डसाठीही बरेच ऑप्शन्स आहेत. आपण इथे आपले पाहिजे ते ऑप्शन सिलेक्ट करा आणि सबमिट बटन दाबा. हे दाबल्यानंतर आपण पूर्णपणे आपल्या बँकेच्या साईटवर जाल. आपलं पेमेंट अतिशय सिक्युअर पद्धतीने होईल आणि आपल्यापर्यंत लवकरात लवकर आपलं पुस्तक पोहोचेल. पुन्हा एकदा मराठीबोली.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.